पडला. पडलाच नाही. ये बघा. प्रीतम सर, कसलं भारी आहे सगळं. आणि हे सगळं खरंय. हो रे, खरंच भारी आहे सगळं. अधून मधून यायला पाहिजे गावाकडे. चला की आंबे काढू. हो हो, चल चल चल. अरे तुमचे जण लागणार नाही. दे इकडे दगड. बघा आता. थांबा थांबा, नियम चुकला. थांबा. काय रे, हसताय काय? मगापासून तुम्ही एवढं मारत होता, एक तरी आंबा पडला का? होतंय असं कधीतरी. प्रीतम सर, तुम्ही पण हसताय. एवढं असेल तुम्ही मारून दाखवा की. ए छोटा पॅकेट, मला चॅलेंज करायचं ना. हा, आता तू बघच एका दगडात किती आंबे पाडतो ते. दे रे. जा जा, आंबा घे जा. ए पोरांनो, तुम्हाला पण पाहिजे का आंबे? पाहिजे पाहिजे. बघा. तुझी जर हरकत नसेल तर मी एक प्रश्न विचारू तुला? आदित्य सर, हे असं बोललात ना तर अजून त्रास होईल मला, अजून वाईट वाटेल. इचारा बिंदास. तुला मुलगा कसा हवाय? म्हणजे बघ, तुला सांगायचं तर सांग, काही जबरदस्ती नाही. पारू, कुठे हरवलीस? ओ आय एम सॉरी, मी जर तुला हर्ट केलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी नाही काढणार हा विषय परत. अजिबात नाही. आदित्य सर, आजपर्यंत मला कोणी बी विचारलं नाही की मला काय पाहिजे. तुम्ही माझ्या आयुष्यातलं पहिला माणूस आहे ज्याने मला विचारलं की पारू, पारू तुला काय पाहिजे, तुला कसा मुलगा पाहिजे. आदित्य सर, मला माझ्या आईच्या कुशीत कधीच झोपता नाही आलं. मला माझा नवरा आईसारखं प्रेम करणारा पाहिजे. माझं कधी काही चुकलं तर भासारखं कान धरणारा, पण रुसल्यावर जवळ घेणारा पाहिजे. त्याच्याशी बोलताना असं वाटलं पाहिजे की माझ्या जिभेवरनं कुणीतरी मधाचं बोट फिरवलंय. माझ्या बाची, माझ्या गणूची काळजी घेणारा नवरा मला पाहिजे. तो माझ्या सोबत असला ना की मला असं वाटलं पाहिजे की मी ह्या जगाची राणीच आहे. माझ्यातल्या बारक्या पोराला जपणारा पाहिजे. त्याच्या छातीवर डोकं ठेवून लई रडता यायला पाहिजे. कधी 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 त्याच्या हातात हात देऊन मनसोक्तपणे हसता यायला पाहिजे. भर उन्हात सावलीसारखा, मुसळधार पावसात छत्रीसारखा, अमावस्येच्या रात्री काजव्याच्या उजेडासारखा, आणि पुनवेला चंद्राच्या थंडाईसारखा असा नवरा मला पाहिजे. पारू, असाच एखादा मुलगा तुझ्या आजूबाजूला असेल, तुला हवा तसा. फक्त तू तुझ्या मनाचे दरवाजे उघडे कर. कोणाला तरी
तुझ्या मनात घर करण्यासाठी जागा दे प्लीज. परत एकदा विचार कर. प्रीतम सर सगळे पळाले पळा. काय खल्लास. थंड. हं? गार. हो मिस्टर, काय कोण आहात तुम्ही? आणि हे असं लहान मुलांसोबत काय करताय? सॉरी 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 सो सॉरी. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. ताई मुलं म्हणजे मुलंच आहेत बरं का. अहो आमराईतली सगळी आंब तोडले त्यांनी. काय? अहो किती नुकसान केलंय माझं. प्रत्येकाच्या हातात आंबे आहेत बघा. मुलांनो इकडे या. बघा सगळ्यांच्या हातात आंब आहेत. काय सांगतायत काका? आंबे तोडताय तुम्ही? हे शिकवलंय मी तुम्हाला? एक मिनिट. तुम्ही त्यांना कशाला बोलताय ना? त्याच्याशी तुम्हाला काय? मी त्यांना बोलेन नाही तर त्यांना मारेन. माझी मुलं आहेत ती. काय एवढी? तुमचं लग्न झालं? आपण तुमच्याकडे बघून वाटत नाही म्हणजे मेंटेन केलंय हो. तुम्ही. माझी मुलं म्हणजे मी त्यांची टीचर आहे आणि ते माझे स्टुडंट्स आहेत. अच्छा टीचर आहे. सॉरी टीचर. सॉरी टीचर आहे. तुम्ही काय हसताय? चला पटकन हे आंबे गोळा करा आणि मनोज काकांना द्या. चला. ऐका ना आता आंबे तोडलेच आहेत तर परत कशाला द्यायचे ना? मी काय म्हणाले ऐकलंय ना मुलांनो? आंबे परत द्या. एक मिनिट मुलांनो, अजिबात नाही हलायचं. हा मनोज काका, मी काय म्हणतो, तुमचं किती नुकसान झालं तुम्ही मला सांगा ना, मी तुम्हाला पैसे देतो. हा तुम्ही समजता कोण हो स्वतःला? एकतर या मुलांना चोऱ्या करायला शिकवता आणि वर पैशांची घमेंड दाखवता. नाही हो, काहीतरीच काय म्हणजे. सॉरी सॉरी आय एम सॉरी. गणी इकडे इकडे लवकर ये. इकडे इकडे ये. आंबा हा घ्या. हा आंबा पण घ्या तुम्ही. काय रे चोऱ्या करतोस? लोकांना झाराव दगडी मारतोस? कुठून शिकलाय काय माहित? हे बघा मनोज काका, मला मान्य आहे की माझ्या मुलांनी तुमचं खूप नुकसान केलंय, पण आता नुकसान भरून तर देता येणार नाही ना. आपण एक काम करूया, तुम्ही ना हे पैसे ठेवा आणि मुलांना ते आंबे राहू द्या. बरं ताई थँक्यू. येतो. हे घे तुझा आंबा. गुणीबाई, मुलांनो मला सांगा, आपले पूर्वज कोण होते? मग आपण माकडांपासून माणसं झालो की नाही? पण काही माकडं ना माकडच राहिली, कधी माणसं झालीच नाहीत. चला मुलांनो. हरीश, मला असं वाटतंय मला झोप येईल, त्यामुळे प्लीज तू गाडी चालवतोस का? ओके सर, नो इश्यू. ओके. पारू तू प्लीज पुढे बस,
मी मागे झोपतो. हा ठीक आहे. पारू, हा काय शोधतेस? अहो ते गणी प्रीतम सरांबरोबर गेलाय कुठेतरी, अजून आले आदित्य, नाही. प्रीतम कुठे आहे? मला वाटलं तुझ्यासोबत असेल. माझ्यासोबत? अरे माझी शॅडो दिसली ना तरी लांब पळतो तो. मगाशी पण मी गावात फिरताना त्याच्याशी बोलत होते आणि तेव्हाच माझा पाय शेणात पडला. त्याच्यानंतर तो पाणी आणतो असं सांगून निघून गेला आणि गायबच झाला. त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काही कळतं की नाही? हा, मला एकटीला सोडून असं कसं निघून गेला तो? दिशा चिल, आपण बघूया. हरीश, एक काम कर, तू इकडे बघ, मी फोन करतो त्याला. मी बी तुमच्या बरोबर येते. गणित त्यांच्या बरोबरच आहे ना. हा चल. चला. स्टुपिड प्रीतम. आजचा सुविचार: नेहमी खरे बोलावे. म्हणा मुलांनो, नेहमी खरे बोलावे. कळलं का? चला आता पाढा म्हणूया. बे एक बे, बे दुनी चार, अहो प्रीतम सर, आपण इथे शाळेत का आलोय? प्रीतम सर, आपण इथे शाळेत का आलोय? ते तू आगाऊपणा करायला लागलास ना, म्हणून तुला इथे घेऊन आलोय. इथल्या मॅडम आहेत ना, बरोबर सरळ करतील तुला. अहो पण माझी शाळा मुंबईत आहे ना. बापरे. कोण आहे रे तिकडे? तू इकडे काय करतोयस? नंबर. हा? तुमचा नंबर. माझा नंबर कशाला? कशासाठी? हा, माझा मुलगा गणी. आईनं वाढलेलं पोर आहे. वाया जाते. बघितलं ना, चोऱ्या मारा करत फिरत होता. तरी काय करणार? आई नाही आहे ना त्याला. मी होतं त्याची टीचर. म्हणजे म्हणजे तुम्ही त्याचं ऍडमिशन करून घ्या शाळेत. तुमच्या बरोबर राहील ना तर 4 चांगल्या गोष्टी शिकेल. सुधारेल माझं लेकरू. हो, हा तुमचा मुलगा? हा एवढा मोठा? हा वाटत नाही. हा हा? का? मुलाचा बाप हँडसम नसू शकतो का? ठीक आहे, फॉर्म भरून घ्या यांचा. तुम्ही नंबर द्या तुमचा. माझा नंबर कशाला? कशाला? हा, मी इथे नवीन आहे ना. माझ्या काळजाला तुमच्याकडे सोडायचं म्हणजे तुमचा नंबर पाहिजे ना माझ्याकडे, आणि माझा तुमच्याकडे. म्हणजे उद्या जर यांनी काय उन्हाळक्या केल्या असं तुम्ही मला सांगणार कसं? ठीक आहे. गणी, गणी अरे कुठं होता तुम्ही? केव्हापासून शोधते आहे तुम्हाला? चला आपल्याला निघायचं आहे. चला हो. ही कोण? ही माझी सख्खी मोठी बहीण तायडे. तुझी मोठी बहीण? ही? तुम्हाला 2 मुलं आहेत? हो. ही तुमची मोठी मुलगी? तुमची मोठी मुलगी जरा जास्तच मोठी नाही वाटत आहे का? आणि माझा
छान नाही वाटत आहे का? गणी थोबाड फोडीन गप्पा बस. प्रीतम सर काय चाललंय हे? म्हणजे तुम्ही खोटं बोललात ना? मला माहितच होतं. काय चाललंय काय तुमचं इकडे? मुलं नाही. प्रीतम सर काय बोलताय ते मॅडम? काय खोटं बोललात तुम्ही? काय घोळ घातला आता? मी सांगते तुला. अगं हा तुझा बाप भाऊ जो कोण आहे ना इकडे येऊन मला मॅडमचा नंबर काय? 9 3 मॅडमचा नंबर मिळाला. काय बघताय? जा आत अभ्यास करा. वेडे. प्रीतम सर नंबर मिळाला फायनली. प्रीतम सरांचं काय झालं ना मला खरंच कळत नाही. अगं तायडे, प्रीतम सर नुसते त्या मस्तरीणबाईकडेच बघत होते. बसूस का गणी? लई मोठ्यासारखं बोलू का? खरंच हानीन तुला. जाऊन आधी हात पाय धुवून निघायचं आहे आपल्याला. जा या मोठा. प्रीतम सर, प्रीतम सर काय चाललं आहे तुमचं? मला कळेल का? आणि आम्ही केव्हापासून शोधतोय तुम्हाला. कुठं गायब होतात? एक मिनिट. मग अशी शाळेत काय करत होतात? पारू इथे काहीतरी झालंय पारू. काय झालंय? छातीत दुखतंय का तुमच्या? माय हार्ट इज पेनिंग. पारू मला काहीतरी झालंय काय माहित नाही काय, बट मी प्रेमात पडलोय पारू. आय एम इन लव्ह पारू. Yes! परत एक मिनिट. मला माहिती आहे की पास्ट मध्ये मी काहीतरी चुका केल्यात, म्हणजे फ्लर्ट करणं, टाइमपास करणं. पण पारू हे काहीतरी वेगळं आहे. आय स्वेअर. म्हणजे तिला बघितलं ना तर असं वाटलं की हीच तर ती मुलगी आहे जिला मी कधीपासून शोधतोय. म्हणजे तिला बघितलं आणि असं वाटलं की बघतच राहावं. तिला भेटल्यावर असं आतून शांत वाटलं, थंड. म्हणजे मला माहित नाही, बट आय थिंक शी इज द वन. तिच्या बरोबर मला लग्न करायचंय पारू. बस संपलं. प्रीतम सर डोकं फिरलं आहे का तुमचं? मी किती वेळा तुम्हाला आठवण करून दिली आहे की तुमचा दिशा मॅडम बरोबर साखरपुडा झाला, आता लगीन होणार आहे. काय बडबडताय तुम्ही? हे बघा, असले विचार सुद्धा मनात आणू नका. हे पाप आहे. आणि ते बी जाऊ द्या. खुद्द देवी आईने तुमच्यासाठी दिशा मॅडमचं स्थळ आणलं, त्यांचा तरी विचार करा. हे बघा, देवी आईंना त्रास होईल ना, असं नका वागू. बघ, आईला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही. प्रॉमिस केलंय ना मी असं. आणि दिशा नाही आवडत मला, तुला माहिती आहे ना. तू बघितलंस ना कशी वागते ती. मग का करू मी लग्न? बरं ते सगळं जाऊ दे. मी जरी दिशासोबत लग्न केलं ना तरी ही माझी, तिची, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांची फसवणूक असणार आहे. कळतंय तुला? लग्न कधीच सक्सेसफुल होणार नाही पारू. पण ज्यापासून मी तिला बघितलंय ना, काय माहित नाही यार, म्हणजे सगळं वेगळं वाटतंय. आणि हे तुला आता नाही कळणार. हे तुला तेव्हा कळेल ना जेव्हा तुला प्रेम होईल. तेव्हा येऊन मला बोल. आणि तू बघ, जर माझं प्रेम खरं असेल ना तर ती सारखी सारखी माझ्या समोर आहे. नशीबच आम्हाला एकत्र आणेल पारू. दिस इज लव्ह पारू. आय एम इन लव्ह. येस. वा किती झालं रे? 30 रुपये झालं साहेब. 30 रुपये? हो अजून 15 रुपयाला ते हो. रेट वाढवलं नाही? वाढवलेत ना साहेब. हं? तुमच्यासाठी जुनेच रेट. इतक्या वर्षातून तुम्ही आलाय. वा घे. एकदम नॉस्टॅल्जिक झालं का आलं ना? सगळे जुने दिवस आठवायला लागले आता. साहेब राहू दे रे, येस. राहू दे रे. आपण असंच पाणीपुरी खायला यायचो नाही का? जवानी फिर से दस्तक देने लगी है शायद. चला आता डिनर करूनच घरी जाऊया. नको, हा? मी दामिनीने जेवण बनवायला सांगितलंय. दामिनी सगळ्यांसाठी जेवण करणार आहे. कठीण आहे, कठीण आहे. म्हणजे शिक्षा दामिनीला आहे आणि ती भोगावी लागणार आहे आपल्या सगळ्या स्टाफला.
काय रे? हॅलो साहेब, मी घरातून निघाल्यापासून त्यांच्या मागावरच आहे. हा बिना सिक्युरिटीच आहे. ठीक आहे, तू माझी पुढची ऑर्डर येईपर्यंत का नाही तुझ्यावर बारीक लक्ष ठेव. साहेब डोंट वरी, मी डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. काही काळजी करू नका. चल फोन ठेव. साहेबांना सांगायला पाहिजे.